खजूर क्रंची चॉकलेट्स आहे. खजूर क्रंची चॉकलेट्स. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? खजूर, बिस्किट्स, डेसिकेटेड कोकोनट, सुंठ पावडर, घी, पॉपी सीड्स, तिल आणि अळीव. ओके, पण हे पॉपी सीड्स म्हणजे काय असतं? पॉपी सीड्स म्हणजे खसखस. हा, खसखस. खसखस. ओके, आणि मला एक सांगा, याच्यात बिया आहे का नाही आहे? बिया नाही आहे, काढलेले आहे. ब्लॅक डेट्स आहे. आणि ही आमची कढी तुम्ही अशी बाहेर फेकून दिली आणि स्वतःची ठेवली, काय आहे का याच्यात वेगळं काही आहे का? हे आयर्न कढाई आहे. अच्छा, लोखंडाची, प्युअर लोखंड. ओके, म्हणजे दिस इज अ पार्ट ऑफ द प्ले. यस, बिकॉज ये जो रेसिपी है ये टारगेट कर रही है न्यूट्रिएंट्स एनरिच करने में, कैल्शियम, आयरन. तो खजूर के अंदर आयरन होता है, कैल्शियम होता है, बट आयरन कढ़ाई में बनाएंगे तो और उसके अंदर से आयरन हमारी रेसिपी में आ जाएगा. तो छोटी छोटी चीजों में ध्यान रखते हैं. अगर हम लोग कोई सब्जी जैसे पाव भाजी बना रहे हैं, उसके अंदर भी हम लोग काली ये आयरन कढ़ाई में बनाए तो वो सब्जी का भी रंग अच्छा आएगा और उसको आयरन भी रिच हो जाएगी वेजिटेबल. बरोबर, पण हल्ली नाही वापरत कोणी. हल्ली हा नाही वापरत नाही, ती घासायला वेळ लागतो. ओके, आता आपण मुद्द्याकडे येऊया. म्हणजे कृती काय करायची, कृती मला सांग. पहिलं आम्ही तूप घेऊया. कढाई थोडासा तूप. कमाल आहे. 1 टीस्पून ऑफ घी इज नीडेड एवरी डे. तो हम लोग थोड़ी इस चॉकलेट में डाल देते हैं. अराउंड 1 टेबलस्पून ऑफ घी. त्याच्यानंतर आम्ही हे सीड्स टाकूया. तिल थोडे स्प्लटर होणे देणार, तडतड वाढणार. त्याच्यानंतर खसखस, अळीव. अळीवाचा काय उपयोग असतो? स्ट्रेंथ. अळीव मध्ये खूप आयर्न आहे म्हणून हे टाकलंय. अळीवचे महाराष्ट्रीयन्स लाडू करतात, पण त्याच्यामध्ये काय खूप जॅगरी असतो, जॅगरी किंवा साखर. तर ते वेट कॉन्शियस लोकांना जास्त खाण्यामध्ये येत नाही, तर म्हणून आम्ही अळीव टाकणार. तर ह्याच्यामध्ये म्हणजे समजा 100 ग्राम अळीव घेतला ना तर 100 मिलीग्राम ह्याच्यामध्ये आयर्न असतो. हे रिचेस्ट सोर्स आहे आयर्नचं, म्हणून हे घेतलंय. त्याच्यानंतर आम्ही हे खजूर टाकूया. उसके बाद में अभी इसको साधारणपणे हळीव जे असतं ते पोस्ट प्रेग्नन्सी मध्ये देतात लॅक्टेटिंग मदर्सला. ओके, हे गॅलेक्टोगॉग सारखा एक पदार्थ असतो. म्हणजे गॅलेक्टोगॉग्स म्हणजे काय की ब्रेस्ट फीडिंग साठी ते दूधचं जे प्रोडक्शन असला पाहिजे त्याच्यामुळे हे जास्त होऊये म्हणून हे देतात. आता आपण काय करून घेतो एक्झॅक्टली? आम्ही हे खजूर आहे ना ह्याच्यामध्ये थोडं मिक्स करतात आणि थोडंसं खजूर मऊ होणार. म्हणजे थोडक्यात आपण हे सगळं मऊ करणं चालू आहे. हा, अजून काय काय घालायचं त्यात? ह्याच्यामध्ये थोडंसं सुंठ पावडर टाकणार. सुंठ कशासाठी? सुंठ थोडंसं खूप गोड नाही झाला पाहिजे ना म्हणून. आणि त्याच्यानंतर थोडंसं हे बिस्किटचं पावडर, कारण मुलांसाठी करतात तर त्यांना ह्या पदार्थाकडे थोडं अट्रॅक्ट करण्यासाठी हे करतात. पूर्वी खूप सर्दी झाली ना की सुंठीची पावडर पाण्यात घालून कपाळावर लेप द्यायचे. अच्छा, तुम्हाला आठवत असेल तर बघा जरा. सुंठीची पावडर अशी कपाळावर लावली की विदिन 15 to 20 मिनिट्स तुम्हाला जेवढी सर्दी डोक्यात असेल सगळी खाली येते. हे साधारण किती दिवस टिकतं? हे जर आम्ही बरोबर असं घी जे टाकलंय ते बरोबर टाकलंय तर हे टिकणार 10-15 दिवस. आणि तुम्ही जितकं फ्रेश सामान बनवलं ते चांगलं आहे, ते जास्त दिवस पण टिकू शकतो. शक्य एक 10-15 दिवसात हे उडवायला पाहिजे. उडवायला म्हणजे असं नाही, असं. आणि तो 2 दिवसांमध्येच संपतो, कारण चांगलंच वाटतोय मुलांना. ओके ओके, ह्याचे बॉल्स करूया. टूथपिक मध्ये अटकून ते रेडी होणार. ओके, हे असं का मांडून ठेवलंय? हे आम्ही एक मध्ये बिस्किटचा पावडर थोडंसं, तो थोडासा वेगवेगळे कलर असणार. एक मध्ये थोडं डेसिकेटेड कोकोनट. ओके, असं. तर ह्यांचे आता थोडंसं जे साईज पाहिजे त्याच्याप्रमाणे, पण कारण आमच्याकडे टूथपिक आहे अटकण्यासाठी तर त्याच्याप्रमाणे आम्ही लॉलीपॉप सारखं साईज करतात. हे झालं. त्याच्यानंतर आणि त्या तुपामुळे थोडीशी चकाकी आली त्याला, शाइनिंग आएगा उसके घी की वजह से. तो ये अपने थोड़ा सा उसको रोल करके रखेंगे. तो क्या प्रॉपर खजूर, बच्चे को कुछ बच्चे बहुत स्मार्ट होते हैं, उन लोग को समझ में आ जाता है कि हाँ ये चॉकलेट नहीं है, खजूर है. तो इसलिए हम लोग ने उसको थोड़ा बिस्किट से कोट कर दिया. ये नहीं लगाना है उसको? नहीं, अभी दूसरे पे. अच्छा, एक ऑल्टरनेट, मतलब उसको कलरफुल बनाने के लिए थोड़ा.
बिस्किट का एक्चुअली ऑल्ट्रेशन घर पे भी बना सकते हैं। थोड़ा सा बाजरी का आटा, उसके अंदर गुड़ और एकदम कड़क भाकरी करके उसको मिक्सर में पीस दिया ना, तो ऐसा बिस्किट बन जाएगा। तो सिर्फ अपने एवढ्या गोष्टी करायला वेळ कधी मिळाला तुला? मतलब वो इमेजिनेशन है, बस अपने को लगता है कि करना है अभी तो क्या कर सकते हैं। और बेसिकली पेरेंट्स जब आते हैं अपने बच्चों के साथ में कि इसको कुछ हेल्दी दे, क्या दे, तो अपने आप ही उनसे बात करते करते करेक्ट हे असं एक्चुअली देखा जाए तो हेल्दी कुछ भी बना सकते हैं, थोड़ा सा उसमें एफर्ट जाता है, थॉट प्रोसेस और उसको ट्राई करने के, मतलब कुछ लोग है ना वो ट्राई करते हैं लेकिन घबरा जाते हैं कि नहीं सेट हुआ तो फिर चुकलं तर काय होईल? हाँ चुकलं तरी घाबरायचं रे, आपण नवीन पेन घ्यायचं, नवीन व्यवस्थित सगळे लिहायचं. आता चुकलं तरी काही काळजी करू नका, पण लिहायला पाहिजे ना, लिहिल्याशिवाय चुकणार कसं? लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रंची खजूर चॉकलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बिया काढलेला काळ्या खजुराची पेस्ट, मारी बिस्किटांचा चुरा, डेसिकेटेड कोकोनट, सुंठ पावडर, साजूक तूप, खसखस, तीळ आणि अळीव. कृती: प्रथम कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करून त्यामध्ये तीळ, खसखस आणि अळीव परतून घ्यावेत. त्यामध्ये बिया काढलेले खजूर, सुंठ पावडर आणि मारी बिस्किटांचा चुरा घालून मिश्रण वाफवून घ्यावं. तयार मिश्रणाचे बॉल्स मारी बिस्किटांचा चुरा आणि डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावेत आणि टूथपिकला लावून सर्व्ह करावेत.